छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणमध्ये 257 विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाली आहे। विषबाधा झालेल्या 7 विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या खालावली आहे, तर 250 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। 253 विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन विषबाधा झाल्यावर आपल्याकडे उपचारात दाखल झाली होती। त्यापैकी 253 लोकांपैकी 153 लोक आपण आंतररुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते। 7 रुग्ण सौम्य स्वरूपाची किंवा थोड्या गंभीर ताप आणि मळमळ जास्त वाढल्यामुळे आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले आहेत, पाठवलेले आहेत, तरी त्यांना तिथे उपचार चालू केलेले आहेत। आणि या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, 257 विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाली आहे, त्या बिस्किटांची काही चाचणी वगैरे करण्यात आली नव्हती का आणि त्या 7 विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? त्या बिस्किटांची चाचणी केली नव्हती, त्यामुळेच अशा प्रकारची विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे। आता नेमकी काय त्या बिस्किटामध्ये असं घडलं की ज्यामुळे 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, हा खरं तर संशोधनाचा स्थिती आपण पाहिली तर 7 विद्यार्थ्यांना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, डॉक्टरांच्या निगराणीखाली ते आहेत। मात्र इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना डिस्चार्ज केला असला तरी 7 विद्यार्थी हे त्यात गंभीर आहेत आणि त्यांच्यावरती आता उपचार छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहेत। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।